भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे बाजरीची खिचडी. चला तर मग आता ही बाजरी ना चटचट आवाज येऊपर्यंत भाजून घ्यायची आणि दिशी आहे बघा, हे बघा मस्त दाणेदार असं दिशी मला बाजरी मिळालेली आहे. शक्यतो दिशी कुठं मिळत नाही, पण मिळालेली आहे मला. तर हायब्रिडमध्ये आणि दिशीमध्ये चवीला थोडासा फरक पडतो आणि बाजरी म्हटलं की उष्ण असते. आता ही बाऊलमध्ये काढून घेऊन रात्रभर भिजत ठेवायचं. छान भिजते ती आणि शिजली जाते पटकन. आणि ही आता शिजवून मी बाजरी घेतलेली अगोदरच. तर त्याला पुन्हा एकदा तडका देऊन 3 शिट्ट्या द्यायचे. 1 मोठे 2 चमचे तूप, जिरं मोहरी घालून घेऊ. आता भरपूर असा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ त्याच्यामध्ये. 1 मोठा कांदा. आता घालू त्याच्यामध्ये 1 गाजर, 1 टोमॅटो, 1 बटाटा साल काढून ते बारीक कट करून घेतलेला आहे. भरपूर असा मटार 1 वाटी घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालू 2 चमचे मुगाची डाळ भिजवलेली. आंबट चुक्याची भाजी, हे आंबट नसते पण त्या प्रकारे एक भाजी असते. चवीनुसार मीठ, हळद आणि आता ही 1 पिंचभर घालू साखर. आणि तुपामध्ये ह्या चांगल्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. एकदम हेल्दी रेसिपी आहे. पहा, ह्याच्यामध्ये फ्लावर देखील घालू शकता, पण इतका ते फ्लावर घातला ना चव असं एकदम लगद्यासारखं होतं, म्हणून मी वापरलेलं नाही. 1 वाटीवर पाणी घालून पुन्हा एकदा ह्याला 3 शिट्ट्या देऊन घ्यायचं. अगोदर बाजरी शिजलेलीच आहे, हे पहा. आणि आता ही तयार झालेले त्याच्यामध्ये घालू मॅगीचा मसाला आहे मोठा 1 चमचाभर. आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊ आणि झाकण लावायचं आहे आणि आणखीन 3 शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे. छान असं एकजीव होते, मसाला वगैरे त्याला व्यवस्थित लागला जातो. आणि आता ही बाजरी तयार झालेली आहे. खिचडी आपली काढून बघू. मस्त गरमागरम वापरलेली खिचडी इथं तयार झालेली आहे. पहा, दाणे दाणे परली काय खाणेवाले का नाम. मस्त आपली तयार दाणेदार खिचडी झालेली आहे. आता ही बाऊलमध्ये काढून घेऊ आणि वरून गरम गरम असतानाच तूप घालून खाल्लं ना चवीला खूप छान लागते. थोडंसं पुन्हा एकदा ह्याला तडका देऊन घेऊ. चॉप केलेला लसूण आणि मिरचीचे 2च तुकडे घेतलेले आहेत. जास्त तिखट ही खिचडी करायची नाही, चवीला लागत नाही. आणि ह्याच्यावरती तडका देऊन घेऊ आणि हा काढून घेऊ आता बाऊलमध्ये. गरम गरम खिचडी तयार झालेली, हे पहा. आणि बाजरी कसं, ह्या बाजरीची खिचडी म्हणा किंवा भाकरी म्हणा, ह्याचे कापण्या छान होतात, पुऱ्या छान होतात, मलिदा छान होतो. भरपूर ह्याचे पदार्थ होतात. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि गरमागरम इथं आपली खिचडी तयार आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.